स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2.5 ला आपण स्टार्ट केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण जो काय कंपोजिशन ऑफ फोर्सेस आहे म्हणजेच रिझल्टंट कसा फाइंड आउट करायचा ते बघितलेलं आहे। त्याच्या दोन मेथड आपण डिस्कस केलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये त्याच्यावरती आपण एग्जांपल हे पाहणार आहोत। तर एग्जांपल नंबर 64 घेतलेला आहे। तसं बघायला गेलं तर हे एग्जांपल तुम्ही बघू शकता 7.1 टाइप 7.1 मधला आहे। त्याच्यामधलं एग्जांपल ऑन पुल टाइप कनकरंट फोर्सेस। ठीक आहे, पुल टाइपवरती आपण एग्जांपल बघणार आहोत मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एग्जांपल नंबर 64 डिटरमाइन द रिझल्टंट ऑफ 3 फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ हुक ॲज शोन इन द फिगर। तुम्हाला फिगर दिलीही जाते, कधी कधी तुम्हाला फिगर दिली जाते, कधी कधी तुम्हाला फिगर ही जी आहे ती दिली जात नाही आहे। असं पद्धतीनं तुम्हाला थिअरीमध्ये वर्डिंगमध्ये प्रॉब्लेम दिला जातो। तर बघा, 4 फोर्सेस 20 न्यूटन, 15 न्यूटन, 13 न्यूटन अँड 25 न्यूटन आर ॲक्टिंग ॲट 0 डिग्री। जो पहिला जो आहे तो 0 डिग्री आहे, दुसरा जो आहे तो 60 डिग्रीवरती आहे, तिसरा जो आहे तो 90 डिग्रीवरती आहे आणि चौथा जो आहे तो 150 डिग्रीवरती आहे फ्रॉम एक्स ॲक्सिस। ठीक आहे, एक्स ॲक्सिस टेकन इन ऑर्डर, फाइंड द रिझल्टंट बाय ॲनालिटिकल मेथड। ठीक आहे, तुम्हाला एक्स ॲक्सिसपासून तुम्हाला इकडे राईट साईडला 0 मेन्शन करून, ठीक आहे, अशा पद्धतीनं 0, 90, त्याच्यानंतर 180, त्याच्यानंतर 270 अशा पद्धतीनं हा तुमचा अँगल जो तुम्हाला आहे तो मेजर करायचा आहे। ठीक आहे, अशी फिगर दिली जाते किंवा वर्डिंगमध्ये प्रॉब्लेम दिला जातो। त्यावरून जर वर्डिंगमध्ये प्रॉब्लेम दिला तर त्याच्यावरून तुम्हाला फिगर ही ड्रॉ करता आली पाहिजे मित्रांनो। याची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे। एक्झामला रीड करून जे काय प्रॉब्लेम आहे त्याला रीड करून तुम्हाला फिगर ड्रॉ करता आली पाहिजे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला फिगर दिलेली आहे। हे एक हुक आहे। ठीक आहे, मग हे ट्रॅक्टरचं पण असू शकतं, ट्रॅक्टरचं इथे मागे ट्रॉली आहे असं कन्सिडर करा, किंवा इथे मागं काहीतरी वेट आहे, वजन आहे, खूप मोठंसं वजन आहे, किंवा XYZ कॉम्पोनंट आहे। ठीक आहे, असा तुम्ही ती बॉडी आहे, एखादी बॉडी आहे इथं अज्यूम करू शकता आणि त्याच्याभोवती इकडे एक दोरी बांधून एक जण ओढत आहे, इकडे एक ओढत आहे, इकडे पण एक डायरेक्शनला ओढत आहे आणि ह्या डायरेक्शनला एक ओढत आहे। ठीक आहे, तर अशा केसमध्ये ही जी बॉडी आहे मित्रांनो, ही बॉडी कुठे मूव्ह कुठे होईल याचा रिझल्टंट काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। एक गाडी आपण मध्ये अज्यूम केली होती, एक इकडे ढकलत आहे, एक इकडे ढकलत आहे, तर ही गाडी जाईल कुठे? त्या दोघांमधला जो कोणी जास्त फोर्सने ताकद लावतो गाडी त्या डायरेक्शनला मूव्ह होईल। तर या केसमध्ये गाडी जाईल कुठं, त्यालाच आपण काय म्हणतो, रिझल्टंट म्हणतो। तर ते फाइंड आउट करूयात आणि ॲनालिटिकल मेथडने आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर ॲनालिटिकल मेथड ही आपण बघितलेली आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्येच। तुम्ही बघू शकता इथे ॲनालिटिकल मेथड, याच्यामध्ये आपण दोन्ही टाईप आपण डिस्कस केलेले आहेत। तर बघा, सगळ्यात फर्स्ट बघा, हे जे फोर्सेस आहेत, आता बघा याच्यामध्ये हा फोर्स ऑलरेडी हॉरिझॉन्टल आहे। ठीक आहे, हा फोर्स जो आहे 30 न्यूटनचा तो ऑलरेडी व्हर्टिकल आहे। याच्यामध्ये 2 इन्क्लाइंड फोर्स आहे, एक फोर्स हा इन्क्लाइंड आहे आणि दुसरा इन्क्लाइंड फोर्स हा आहे। तर आपण ऑलरेडी कन्सेप्ट बघितलेली आहे, जेव्हा फोर्स हा इन्क्लाइंड असतो तेव्हा त्याला आपण रिझॉल्व करतो। रिझॉल्व कशामध्ये करतो? एक व्हर्टिकल कॉम्पोनंट आणि दुसरा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट। तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असतो P, जो काय फोर्स आहे F cos थीटा। थीटा हा आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 60 डिग्री आहे, फोर्स किती आहे 15 न्यूटनचा आहे, तर 15 cos 60 आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट जो असतो तो 15 sin 60। ठीक आहे, सिम्बॉल बघा अशा पद्धतीनं पुल टाईप आहे, पुल टाईप आहे मित्रांनो। ठीक आहे, इथे सुद्धा मेन्शन केलेला आहे मित्रांनो। या वर्डिंग प्रॉब्लेममध्ये हे जे फोर्सेस आहेत हे अवे फ्रॉम पॉईंट आहे का टुवर्ड्स पॉईंट आहे हे मेन्शन केलेलं नाही आहे। ठीक आहे, ही जी चूक आहे ही अशा चुका फायनल एक्झामला जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येतो तेव्हा त्याच्यामध्ये होणार नाही आहेत, किंवा असा जरी प्रॉब्लेम आला तरी तुम्ही ॲज्यूम करू शकता हे टुवर्ड्स पॉईंट आहे का अवे फ्रॉम द पॉईंट आहे। ठीक आहे, तुम्ही कोणत्याही पद्धतीने ॲज्यूम करून हे सॉल्व्ह करू शकता, तुम्हाला फुल मार्क्स भेटून जातील मित्रांनो। ठीक आहे, याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही आहे, पण इथे आपल्याला ड्रॉइंग दिलेली आहे, त्याच्यामध्ये हे सर्व फोर्सेस जे आहेत ते पुल टाईपचे दाखवलेले आहेत। म्हणून जे काय आपण रिझॉल्व करतो त्याला आपण पुल टाईपचं नेचर हे देऊन टाकायचं। ठीक आहे, हा फोर्स आपण रिझॉल्व केला, त्याचबरोबर हा फोर्स रिझॉल्व करूयात। तर हा 25 किलो न्यूटनचा फोर्स जो आहे 4th नंबरचा तो किती 150 डिग्रीचा आहे। ठीक आहे, तर टोटल 180 मधून जर 150 तुम्ही वजा केलं तर तुम्हाला हा अँगल भेटून जाईल 30 डिग्रीचा। ठीक आहे,
हे 150 आहे, टोटल 180 आहे. तर 180 मधून 150 गेलं तर तुम्हाला हा अँगल भेटून जाईल. हा तुमचा थीटा झाला. ठीक आहे. तर हा पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एक व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल. नेचर कसं आहे, पुल टाईपचं आहे म्हणून हे पण दोन्ही फोर्सेस पुल. हॉरिझॉन्टल जो आहे तो 25 कॉस थीटा आणि व्हर्टिकल जो आहे तो 25 साइन थीटा मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सर्व फोर्सेस रिझॉल्व केलेले आहे. सगळ्यात फर्स्ट स्टेप जी असते ती रिझॉल्युशन ऑफ फोर्सेसची असते. त्याच्यामध्ये जे जे फोर्स इन्क्लाइंड आहेत त्याला तुम्हाला रिझॉल्व करायचे असतात मित्रांनो. याच्यानंतर सेकंड स्टेप बघा मित्रांनो. सेकंड स्टेप काय आहे, तर इथे सेकंड स्टेपमध्ये मित्रांनो डायरेक्ट मॅग्निट्यूड काढलेली आहे रिझल्टंटची. त्याच्या आधी फर्स्ट स्टेपमध्ये रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस आपण जेव्हा करतो त्याचबरोबर आपल्याला समेशन ऑफ एफ एक्स काढायचं आहे. समेशन ऑफ एफ एक्स म्हणजे जे काय एक्स डायरेक्शनचे फोर्सेस आहेत त्या सर्वांची बेरीज. ठीक आहे. तर बघा एफ एक्स डायरेक्शनला कोणता फोर्स आहे, हा एक फोर्स आहे. फर्स्ट हा जात कुठे आहे, राईट साईडला जात आहे म्हणून तो पॉझिटिव्ह +20. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड हॉरिझॉन्टल फोर्स बघा हा वाला 15 कॉस थीटा 15 कॉस 60. हा जात कुठे आहे, राईट साईडला जात आहे म्हणून हा पण +15 कॉस 60. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 30 जो आहे तो व्हर्टिकल आहे, तो हॉरिझॉन्टल नाही आहे म्हणून आपण याचा विचार करायचा नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हॉरिझॉन्टल फोर्स हा आहे 25 कॉस थीटा. हा लेफ्ट साईडला जात आहे म्हणून हा आपण निगेटिव्ह घेतो -25 कॉस 30. ठीक आहे. तर हे सर्व तुम्ही कॅल्सीमध्ये पुटअप करा. तुम्हाला समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू भेटून जाईल 5.85 न्यूटन आणि हे प्लसमध्ये आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे बघा हा फोर्स इकडे जात आहे, हा पण फोर्स इकडे जात आहे. ठीक आहे, या डायरेक्शनला, आणि हा एकच फोर्स इकडे जात आहे. तर आपली जी काय गाडी आहे, ठीक आहे, बॉडी वर्ड आहे मित्रांनो, पण मी गाडी ॲज्युम करतो तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. बॉडी किंवा गाडी दोन्ही वापरा. ही जी आहे ती आपली कोणत्या डायरेक्शनला जाईल, इथे समेशन ऑफ एफ एक्सची बेरीज जी आहे ती प्लस आलेली आहे म्हणजे ही या डायरेक्शनला असेल. ठीक आहे. समेशन ऑफ एफ एक्स, तर इथे बघा हा जो आहे तो समेशन ऑफ एफ एक्स आहे मित्रांनो, तो आपल्या राईट साईडला जात आहे. त्याच्यानंतर सेम त्याच पद्धतीनं आपण समेशन ऑफ एफ वाय आपण फाइंड आउट करूयात. समेशन ऑफ एफ वायमध्ये आपण फक्त व्हर्टिकल फोर्सचा आपण विचार करायचा मित्रांनो. तर सगळ्यात पहिला व्हर्टिकल फोर्स, हा जो फोर्स आहे पहिला हा हॉरिझॉन्टल आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये व्हर्टिकल फोर्स येणार नाही आहे. नेक्स्ट व्हर्टिकल फोर्स हा आहे मित्रांनो 15 साइन 60 आणि हा अपवर्ड फोर्स आहे. अपवर्ड फोर्सेस आपण प्लसमध्ये घेतो म्हणून इथे +15 साइन 60. त्याच्यानंतर नेक्स्ट फोर्स हा 30 न्यूटनचा आहे, तो पण 30 आहे आणि अपवर्ड आहे. अपवर्ड असल्यामुळे तो पण आपण प्लसमध्ये घेतो. आणि त्याच्यानंतर थर्ड वन हा आहे अपवर्ड फोर्स 25 साइन 30, तो पण आपण प्लसमध्ये घेतो. ठीक आहे. तर एफ वाय इज इक्वल टू आपल्याला भेटून जाईल 55.49 न्यूटन. प्लस आलेला आहे म्हणजे समेशन ऑफ एफ वाय सुद्धा अपवर्ड आहे असा याचा अर्थ होतो मित्रांनो. ठीक आहे. जर मायनस असला असता तर डाऊनवर्ड. ठीक आहे. प्लस आलेला आहे म्हणजेच अपवर्ड फोर्स आहे. ठीक आहे. म्हणजे हा झाला तुमचा समेशन ऑफ एफ वाय, हा झाला तुमचा समेशन ऑफ एफ एक्स. आता आपण मॅग्निट्यूड काढूयात रिझल्टंटची मॅग्निट्यूड काढायचा आपण फॉर्म्युला ऑलरेडी बघितलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आर इज इक्वल टू समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर. समेशन ऑफ एफ एक्स किती काढलेला आहे आपण बघा. समेशन ऑफ एफ एक्स आपल्याकडे आहे 5.85, तर 5.85 इथे पुटअप केला. समेशन ऑफ एफ वाय आपल्याला आहे 55.49 न्यूटन, त्याचा स्क्वेअर. हे सर्व काही कॅल्सीमध्ये पुटअप करा, तुम्हाला आर इज इक्वल टू भेटून जाईल 55.79 न्यूटन. ठीक आहे. समजलं कशा पद्धतीने आपण रिझल्टंट काढला. या सगळ्यांचा रिझल्टंट जो आहे तो अशा पद्धतीने इथे ॲक्ट होतो मित्रांनो. ठीक आहे. समजलं. म्हणजे जे काय तुमचं हुक आहे, हे जे हुक आहे या हुकला जर गाडी असेल किंवा एखादी बॉडी असेल तर ती त्या हुकवरती अशा पद्धतीनं 4 फोर्स, या हुकवरती मित्रांनो अशा पद्धतीनं 4 फोर्सेस ॲक्ट झाल्यानंतर रिझल्टंट जो आहे ती जी गाडी जी आहे ती या डायरेक्शनला मूव्ह होते असा याचा अर्थ होतो मित्रांनो. ठीक आहे. कोणत्या डायरेक्शनला, आपला रिझल्टंट जो आलेला आहे तो अशा पद्धतीने आलेला आहे. ठीक आहे. आता हा थीटा जो आहे मित्रांनो तो आपल्याला थीटा जो आहे तो काढायचा आहे आणि आता आपण बघूयात थीटा कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केला जातो. थीटा जो आहे तो ह्या पद्धतीने थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स समेशन ऑफ एफ वाय अपॉन समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू आपण फाइंड आउट करू शकतो. टॅन इनवर्स समेशन ऑफ एफ वायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 55.49
आणि समेशन ऑफ एफ एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 5.85. तर ही व्हॅल्यू कॅल्सीमध्ये पुटअप करा, तुम्हाला थीटा इज इक्वल टू 83.98 डिग्री हा भेटतो. थीटा इज इक्वल टू 83.98 विथ हॉरिझॉन्टल. म्हणजे बघा अशा पद्धतीनं तुमचा थीटा जो आहे तो तुम्हाला भेटून जाईल 83.98 विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. आता काही स्टुडंटच्या मनामध्ये असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की हा थीटा तुम्ही इकडूनच काय ॲज्युम केला. तुम्ही इकडच्या डायरेक्शननं सुद्धा हा थीटा ॲज्युम करू शकता. अशा पद्धतीनं हा आमचा रिझल्टंट इथून पण जाऊ शकतो. पण बघा मित्रांनो काय असतं बघा, समेशन ऑफ एफ एक्स आपला कसा आलेला आहे, पॉझिटिव्ह आलेला आहे. ठीक आहे. समेशन ऑफ एफ वाय कसा आलेला आहे, आपला पॉझिटिव्ह आलेला आहे. आणि समेशन ऑफ एफ एक्स आणि एफ वाय हे दोन्ही पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतात मित्रांनो, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हे दोन्ही पॉझिटिव्ह असतात. एफ एक्स आणि एफ वाय हे दोन्ही पॉझिटिव्ह असतात फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. म्हणून आपला रिझल्टंटसुद्धा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असणार आहे. समजलं का. म्हणून आपण इकडच्या डायरेक्शनने हा थीटा इथे दाखवलेला आहे. जर आपला रिझल्टंट जर सेकंड क्वाड्रंटमध्ये असता म्हणजे समेशन ऑफ एफ एक्स जर इन केस इथे समेशन ऑफ एफ एक्सची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असली असती तर समेशन ऑफ एफ एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह कोणती इकडे असते. ठीक आहे. आणि समेशन ऑफ एफ वाय पॉझिटिव्ह असला असता. ठीक आहे. समेशन ऑफ एफ वाय पॉझिटिव्ह आणि समेशन ऑफ एफ एक्स जर निगेटिव्ह असला असतं तर हा आपला सेकंड क्वाड्रंटमध्ये असला असता आणि अशा केसमध्ये हा जो रिझल्टंट आहे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये गेला असता. पण इथे एफ एक्स पण पॉझिटिव्ह आहे, समेशन ऑफ एफ वाय पण पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे हा रिझल्टंट जो आहे तो आपला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो आणि त्याचा अँगल जो आहे तो इकडून एक्स डायरेक्शनने येतो. ठीक आहे. रिझल्टंटचा अँगल हा कधीही 90 डिग्रीपेक्षा कमी असतो हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. यासाठी मित्रांनो ही कन्सेप्ट ह्या जे काय आहेत हे सर्व काही तुम्हाला समजण्यासाठी मित्रांनो तुम्हाला फर्स्ट व्हिडिओपासून तुम्हाला बघावं लागेल, तेव्हाच तुम्हाला हे पूर्णपणे डिटेलमध्ये समजणार आहे. अदरवाईज तुम्हाला काहीही समजणार नाही आहे की आपण हा फॉर्म्युला कुठून घेतला, आपण रिझॉल्व म्हणजे काय असतं. ठीक आहे. कशा पद्धतीनं हा थीटा घेतला, हा यल साईन थीटा कुठून आला, हा एफ कॉस थीटा कुठून आला. ठीक आहे. हे सर्व काही कन्सेप्ट जे आहेत ते तुम्हाला स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघावे लागतील, तेव्हाच तुम्हाला हे व्यवस्थितपणे समजून जाईल. तर अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल ही इथे पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाईप जो दुसरा आहे याच्यामध्ये पुल आणि पुश दोन्ही टाईपचे आहेत. आता जे एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये फक्त पुल टाईपचे होते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुल आणि पुश हे दोन्ही टाईपचे असताना आपण रिझल्टंट कशी काढतो, त्याचबरोबर रिझल्टंटचं मॅग्निट्यूड कशा पद्धतीनं फाइंड आउट करतो हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.